सामना तिसरा राऊंड असेल तिसऱ्या फेरीमधला. तर आपण पाहू शकाल तर डोंगररावचे स्वयंसेवक जायचं आहे कारण फायनलचा सामना असेल. तर नक्कीच आपण पाहू शकाल क्वार्टर फायनलचा सामना असेल. तर डोंगरनाळचे स्वयंसेवक जायचं कुठेच आपल्या या स्पर्धेला हातबोट लागू नये ही काळजी घ्यायची. तर पंच गेम ऑन. तर नक्कीच आपण पाहू शकाल या क्वार्टर फायनलचा सामना 5:38 पहिला चेंडू परशन शेरकाल. यावेळेस चेंडू जाईल सीमा पलीकडे गोलीच्या वेगाने 4 धावा. खातं ओपन केलं कोण विसरेल या सचिनला. डीजे जरा तुम्ही लक्ष द्यायचं. तर अप्रतिम खेळ दाखवला क्रिकेटचा क्लास दाखवला टाइम दाखवला. यावेळेस सचिन आपण पाहू शकाल प्रशांत गोलंदाजी मार्कर. यावेळेस चेंडू हवेमध्ये फलंदाज नसेल वन्स बॉम्ब सीमा पार 4 धावा. डबल फ्लॉर डबल डिझिल मध्ये 8 धावा. डिझिल थँक्यू. तर आमचे नक्कीच कमिटीचे जातील आतमध्ये. तर संघाने नोंद घ्यायची आहे शिरगाव संघाने कमिटीचा प्लेयर जाईल आतमध्ये. तर मी नक्कीच म्हणालो होतो हे डावकुरे आताचा फलंदाज सचिन मागणे ठरेल. तर यावेळेला 2 फटके लागले मोठे फटके. तर धापलकर धावा आल्या शिरगाव संघाच्या 8 धावा. तर एक बिग फाईट सामना दोन्ही मजबूत संघ असतील. तर एका बाजूला असेल सचिन तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल प्रशांत याला. तर कोण विसरेल हे नक्की दोन्ही फलंदाजांना. तर नक्कीच आपण पाहू शकाल तर शिरगाव संघाला नक्कीच 50-60 धावा बनवायला लागतील. मोठं टार्गेट सेटअप करावं लागेल कारण दुसऱ्या साईडला मोहन सारखा फलंदाज प्रशांत सारखा फलंदाज साई सारखा फलंदाज असेल तर मोठे फटके यावेळेस लावायला लागतील या सचिनला. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कालोखाल. यावेळेस चुकी दाखवली जाईने. यावेळेस मोठा फलंदाज जाळ्यामध्ये गुंतला होता मात्र मासा सटकलाय. कॅच सोडली मित्र. नक्कीच मी म्हणेन मॅच सोडली गेली. मोठा मासा गळाला लागला होता मात्र तो सटकलाय. तर एका धावाने समाधान मानावे लागेल या शिरगाव संघाला. तर 9 धावा. तर नष्टाकला पाहू शकाल रुपेश यांनी ज्यांनी मागील सामन्यामध्ये दिमाकुल वादळ उचललं होतं. 2 फटके धावले होते मोठे षटकार चौकार. तर गोलंदाजीचे मार्कर. तर जयने मात्र फार मोठी चूक दाखवली जी अपेक्षा नव्हती त्यांच्या संघाला परंतु मात्र त्यांनी ते करून दाखवलं. तर पुन्हा एकदा प्रशांत शेळके सज्जा स्ट्राईकला रुपेश. यावेळेस 5वा चेंडू होता जल. यावेळेस चुकीचं क्षेत्ररक्षण चेंडू जाईल सीमा पलीकडे 4 धावा. शकाल थँक्यू डीजे. तर 13 धावा. नक्कीच 4 चेंडू टाकलेत तर 3 चौकार आलेत. यावेळेस पुन्हा एकदा क्रिकेटचा क्लास दाखवलाय. ऑफ साइड चेंडू जाईल सीमा पलीकडे 4 धावा. डीजे
धापलकर धावा पाहू शकाल 17 धावा एक मागणे षटक प्रशांतच्या मार्गस्थ पण पाहू शकाल शेवटचा चेंडू शिल्लक असेल यावेळेस मी नक्कीच म्हणालो होतो एक कॅच सोडलं म्हणजे मॅच सोडलं गेल्यासारखं वाटतंय मित्रांनो नक्कीच या चुकीला माफी नसते यावेळेस फुल टच चेंडू होता तर यावेळेस पंचांना लाईन पाहायला लागेल सर दर्शवतात अतिरिक्त धाव फलकावर 1ने 18 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात प्रशांतला मात्र चुकीची लाईन पाहायला लागेल तर पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत शेलके सज्ज डोंगरनयनकडून यावेळेस पुन्हा एकदा चौकार जाईल दमदार चौकार यावेळेस नक्कीच मी म्हणे 5 चौकार लागले थँक्यू डीजे ते 5 चौक मारले रे एक वाईट तर धापलकर धावा पाहू शकाल 23 धावा एक मागणे षटक प्रशांत शेळकेच्या मार्गस्थ एक अडचणी परिस्थितीत सापडलाय हा डोंगरडाळ संघ सिंगलच येते डबल नाही डबल कॅन्सल आहे ना एक वाईट पण टाकला ना मित्र 7 बॉल आहेत ना 4 पंचे 20 21 नाही वाईट याच्यात एक सिंगलच घेतले का मग इथे कॅच सोडली ती सिंगलच झाली हा 22 बस तर यावेळेस अप्रतिम गोलंदाजी दीपच्या मार्ग यावेळेस सचिनच्या बॅटचा स्पेस काय खोलत नाही मात्र कुठेतरी सावरेल का दिव्यवीर आपल्या संघाला तर यावेळेस फुल टच चेंडू होता यावेळेस आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षक कालोकाल होता मात्र 1 धावाने तर धापलकर धावा लागले गेलेत 23 धावा तर आपण पाहू शकाल दिव्याला यावेळेस चेंडू जाईल A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार बिगिंग लॉग षटकार 6 धावा डीजे यावेळेस पंचांना लाईन पाहायला लागेल तर धापलकर धावा पाहू शकाल 29 धावा
हॅलो, तर आपण नक्कीच पाहू शकाल. तर यावेळेस पुन्हा एकदा लॉंग रेंज षटकार. यावेळेस रुपेशला कोण थांबू शकत नाही. थँक्यू डीजे. यावेळेस 2 मोठे फटके लावलेत रुपेशने. 36 धावा धाव फलकावर लागले गेलेत शिरगाव संघाच्या. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. दीपवीर आपण पाहू शकाल. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक 3 तिगडा काम बिगडा. नक्कीच 2 धावा पूर्ण. 38 धावा धाव फलकावर शिरगाव संघाच्या. तर नक्कीच 1 2 3 4 5. तर नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असतात दीपवीर याचा. तर यावेळेस रुपेश मात्र मागडा ठरलाय, ज्याने 3 चौकार 2 षटकार. यावेळेस बॅटची एज लागली होती, बॅटचा कडा. नक्कीच चेंडू जाईल सीमा पलीकडे. 4 धावा. हॅलो, ड्रिंक टॉली मैदानाच्या आतमध्ये जायचंय. थँक्यू डीजे. यावेळेस फार मागडा ठरला दीपवीर. 20 धावा दिल्या आणि प्रशांत शेलकेने 22 धावा. टोटल मिळून 42 धावा धाव फलकावर. तर आपण पाहू शकाल रुपेशने मात्र कमाल दाखवली. 4 मोठे फटके चौकार दाखवलेत. तर 2 षटकारावर खेळतोय हा रुपेश. या रुपेशने मात्र कमाल केली. 7 चेंडूचा खेळ दाखवला. 30 धावा कुठून काढल्यात. तर नक्कीच पुन्हा 50 पूर्ण करेल का हा रुपेश. तर सचिनला सुद्धा विसरावं लागणार, कारण का त्याने सुद्धा 2 चेंडू 2 चौकार ठोकले होते, मोठे फटके. तर गोलंदाजचं मार्कर आपण पाहू शकाल पुन्हा एकदा जयला. तर नक्कीच आपण पाहू शकाल ही स्पर्धा कोण शिरगाव. तर नक्कीच शिरगाव करेल का शिरगाव संघ या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच आपण पाहू शकाल ही स्पर्धा सरपंच चषक उपसरपंच चषक 2019 पर्व. तर आपण प्रथम वर्ष या स्पर्धेचा. तर 5 आकर्षक बक्षीस आपण पाहू शकाल. चमचमत्या टप्प्या. यावेळेस ऑडिश फटका जाईल सीमा पार. 6 रन डीजे. थँक्यू डीजे. या षटकाराने धावसंख्या धाव फलकावर 48 धावा लागले गेल्यात. तर नक्कीच आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ झाला असेल. यावेळेस पुन्हा एकदा फुलटा चेंडू. स्वतः गोलंदाज चेंडूवर फलंदाज बाद. मोठा मासा ज्याच्यासाठी जाळ पसरलं होतं तो मात्र सचिन बाद होतो. बॅक टू द पवेलियन सचिन डीजे.
तर आपण नक्कीच पाहू शकाल कोण रोखले सचिनला ज्याची झेल उडाली होती तर त्याच गोलंदाजाने झेल सोडला होता मात्र आता सोडणार नाही त्याने पूर्णपणे क्लास दाखवला मात्र स्वतः चेंडूवर पळाला आणि झेल टिपलाय अप्रतिम खेळ दाखवला या जयने तर नक्कीच आपण पाहू शकाल नवीन फलंदाज सतीश सोकांडे याला तर स्टार्टला रुपेश यावेळेस चांगला चेंडू फेकला होता मात्र रुपेशला संपर्क साधता आला नाही कुठेतरी फसवा चेंडू फेकला कुठेतरी चांगला चेंडू डोंगरराव संघाकडून पडला तर नक्कीच धावपलकावर धावा लागल्यात यावेळेस वन बॉम्ब्स चांगले क्षेत्ररक्षण झालंय यावेळेस नक्कीच 2 धावा पूर्ण तर 2 धावेने धावपलकावर धावा लागल्यात 50 धावा 50 पूर्ण झाले तर जोरदार टाळे होत्या या शिरगाव संघासाठी तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज यावेळेस फुल ऑफ साइडला चेंडू जाईल सीमा पलीकडे गोलीच्या वेगाने 4 धावा डीज तर 54 धावा धावपलकावर लागले गेले शिरगाव संघाच्या तर कोण रोखेल या संघाला धावांचं मात्र डोंगरराव संघापुढे बसलाय तर या डोंगरावर चढतील का मात्र डोंगरराव संघ तर पुन्हा एकदा जयसज्ज यावेळेस चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कालोखाल यावेळेस चुकी दाखवली आहे पुन्हा एकदा रुपेशला जीवनदान भेटलंय तर नक्कीच सिंगलला तर धावपलकावर धावा लागल्या सिंगलने 55 धावा 55 एक विकेट ना तर अप्रतिम मी म्हणे जयने झेल सोडला होता मात्र कुठेतरी कमबॅक केला शिरगाव संघाला कारण का यावेळेस जिथे 20-22 धावा जात होत्या तिथे मात्र 13 धाव्याने कमबॅक करून दाखवलं या शिरगाव संघाला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर आपण पाहू शकाल नवीन गोलंदाज मोहन याला तर कुठेतरी विश्वास असेल या मोहनवर तर आपण नक्कीच पाहू शकाल स्ट्राईकला फलंदाज रुपेश कोण विसरेल या रुपेशला त्याच्या मात्र झेल सोडला होता त्याला जीवनदान मिळालंय तर या जीवनदानाचा फायदा उचलेल का हा फलंदाज रुपेश सुकंदे तर पंच लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे फारच उशीर होतोय आपल्याला जर संध्याकाळ झाली तर आपल्याला नक्कीच कुठेतरी सामोरे जायला लागेल तर लवकरात लवकर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल सहकार्य करायचं मित्रांनो तर नक्कीच गोलंदाजीच्या मार्कवर पाहू शकाल आपण स्क्रीन समोरून येताना मोहन खुने याला तर यावेळेस बॅटची एज लागली होती चेंडू जाईल गोलीच्या वेगाने दमदार चौकार थँक्यू यावेळेस आपण नक्कीच पाहू शकाल
रुपेश बॅटच्या मधून कणकणी चौकार आलाय तर धावपलकावर धावा लागल्या गेल्यात 59 धावा. तर आपण पाहू शकाल अजून काही चौथ्या षटकामधले काही चेंडू शिल्लक असतील तर गोलंदाजीचे मार्कर पाहू शकाल आपण मोहन कुणे याला. तर फलंदाज रुपेश यावेळेस पंचांना लाईन पाहायला लागेल. 1 नंबरची गाडी 2 नंबरला जाताना आपण पाहू शकाल सर दर्शवतात चेंडू अतिरिक्त धावपलकावर 1 ने वाढ 60 धावा या शिरगाव संघाच्या. 41 तर नक्कीच हा रुपेश 41 वर खेळणार असेल फलंदाज. यावेळेस बॅटचा संपर्क साधत नाही तर डॉट चेंडूची. तर नक्कीच रुपेश अप्रतिम खेळ दाखवला. 11 चेंडू मध्ये 41 धावांचा खेळ दाखवला मित्रांनी. तर नक्कीच या मित्रासाठी जोरदार फलंदाजसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अप्रतिम खेळ दाखवला. यावेळेस पुन्हा एकदा पंच अतिशय दक्ष पंच आपण यावेळेस लाईन पाहायला गेली तर सर दर्शवतात पंच काय डिसिजन आहे पुन्हा एकदा थँक्यू. तर सर दर्शवतात अतिरिक्त धावपलकावर 61. तर यावेळेस बॅट अँड पॅटच्या मधील चेंडू एक धावेने समाधान मानावं लागेल या शिरगाव संघाला. मात्र कुठेतरी कमबॅक करून दाखवले या मोहनने. मात्र विश्वास दाखवला होता या संघाने त्याच्यावर. मात्र कुठेतरी थांबवले या वादळाला. तर धावपलकावर धावा लागल्या शिरगाव संघाच्या 62 धावा. तर येणारे काय चेंडू मोहनच्या शिल्लक. तर यावेळेस चेंडू मध्ये होता क्षेत्ररक्षक धावेल येणे वाक. यावेळेस कुठेतरी स्लिप झाला क्षेत्ररक्षक आणि नक्कीच एक धाव पूर्ण. 63 धावा धावपलकावर आपण पाहू शकाल शिरगाव संघाच्या. तर अजून काही 2 चेंडू शिल्लक असतील मोहनचे. तर मारा करेल रुपेश. एक मोठा फलंदाज आपण पाहू शकाल स्ट्राईकला. तर अजून 1-2 मोठे फटके लावेल का हा फलंदाज. यावेळेस मी म्हटलं होतं चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक काय करू शकत नाही. A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. आता डोला मारायची काहीच गरज नाही. 69 धावा झालेल्या आहेत धावपलकावर. आता मात्र डोलेच चमकतील आपले. अप्रतिम खेळ दाखवलाय रुपेशने. तर नक्कीच एकदा रुपेश सज्ज. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक कालोकाल फलंदाज बाद. यावेळेस अंत होतोय या फलंदाजाचा. रुपेश बॅक टू द पॉइंट डीजे. तर आपण पाहू शकाल या डोंगर नाव संघापुढे डोंगर रचलाय 69 धावांचा. तर 70 धावा जिंकण्यासाठी टार्गेट सेटअप केलं. तर डोंगर नावे संघाने त्वरित आपला ताबा घ्यायचा आहे. तर आपण पाहू शकाल माझे पुढचे साथी समलोक्षण चंद्रकांत कारिक अँड फ्रॉम नांदवड डीजे. धन्यवाद सुजित मात्र.
सूर्य अस्ताला जातो काय आणि कुठला संघ विजयी श्री आपल्या पदरात घेतो काय हे थोड्याच वेळात आपल्या समोर येऊन जाईल. अप्रतिम अशी फटक्यांची बहारदार दाखवून दिली ती सचिन चोरगे या संघाने. सचिन वैयक्तिक तिसऱ्या चेंडूवर बाद झाला होता परंतु नशिबाने त्याला साथ दिली आणि अप्रतिम अशी फटकेबाजी केली ती सचिन चोरगेने. आपल्या संघाला पूर्ण असा एक प्लॅटफॉर्म उभा करून दिला आणि त्याचीच पुनरावृत्ती करताना त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना रुपेश सोकांडे 16 चेंडू 48 धावा. इथं माझ्या जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं पुन्हा सहर्ष स्वागत. संध्याकाळची वेळ होते आणि ही शेवटची 4 षटकं पूर्णपणे भवितव्य इथं अंधारामध्ये जातं की काय डोंगरगाव संघाचं. कारण असा 24 चेंडू मध्ये 69 धावांचं महागडं आव्हान ठेवलेलं आहे. परंतु मागील संघाचं जर विश्लेषण करायचं झालं तर 82 धावा आपल्या फलंदाजीमध्ये बसून केलं तर डोंगरगाव संघाने हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्याची पुनरावृत्ती झाली तर 69 धावा या काहीच नाही असं समजायचं. आणि मला वाटतंय पूर्ण समर्थकांच्या नजरात या जोडीवर अवलंबून स्ट्राईक घेताना मला वाटतं आता सुमित शेळके आणि साईनाथ. मागील 4 षटकाचं समालोचन चालू होतं तेव्हा मी म्हटलं होतं जर डोंगरगाव संघाला या शृंखलेमध्ये जर आज शेवटच्या अस्तित्व टिकून ठेवायचं आजच्या दिवसातलं तर सुमितला फलंदाजी करावं लागेल. स्ट्राईकला जाऊन फलंदाजी करावं लागेल सुमितला आणि त्याचीच पुनरावृत्ती करताना सुमित शेळके आणि साईनाथ प्रशांत. 24 चेंडू 70 धावा. सचिन चोरगे खरोखरच तिसऱ्या चेंडूवर विकेट गेली होती मित्रांनो. परंतु झेल सुटतोय आणि एवढं मोठं आव्हान 69 धावा विजयासाठी. संध्याकाळची वेळ होते ते सर्व प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना म्हणून मी सर्व प्रेक्षकांना माहिती देतोय. डोंगरनावे वर्सेस शिरगाव या दोन उपाई संघांमध्ये आजच्या दिवसातला शेवटचा सामना होतोय. 4 षटकांचा खेळ झालेला आणि 4 षटके अजूनही अनिर्णित. रिक्वायर्ड रन रेट बघितलं तर 17.5च्या सरासरीने सामना खेचून घ्यायचा आहे तो डोंगरनावे संघाला. अप्रतिम फटकेबाजी करू लागला आणि खरोखरच त्या नावावर चांगलासा फलंदाज तडकेबाज फलंदाज. 70 धावा 70 विजयासाठी 69 धावा आणि 70 विजयासाठी. चोरगे शिरगाव खरोखरच दीपक चोरगे सचिन चोरगे आणि अप्रतिम अशी टीम त्यांची आजच्या दिवसात या संध्याकाळच्या सत्रामध्ये बघितलं तर 24 चेंडू 69 धावा आणि विजयासाठी 70 धावांचं आव्हान. पहिला चेंडू निघतो अनबाऊस शेवटचा एक चेंडू आणि 5 धावांची गरज. यावेळेस फलंदाजाने मारलेला चेंडू सीमा पार रामदेव बाबा पतंजली षटकार. धन्यवाद डीजे प्रशांत. लाल टोपी वाले तिरछी टोपी वाले पहली गेंद के ऊपर काफी अपने इरादे स्पष्ट जाहिर करते हुए थे. गेंद निकलती हुई 2 बाउंस चौकार. पेपर यहां से देखा जाए तो गेंद उछाल करने के लिए विकेट के ऊपर स्कोर बोर्ड रुका हुआ 4 रन के ऊपर. अप्रतिम टिच्चून गोलंदाजी करतो तो दीपक चोरगे. पहिल्या चेंडूवर चौकार घेतल्यानंतर सुद्धा कमबॅक करतोय. आउट स्विंग आणि इन स्विंगचा मारा करताना दीपक चोरगे आपल्या शिरगाव संघासाठी. पुन्हा चेंडू काय ऑफच्या दिशेने कट केलेला कव्हरच्या दिशेने जातोय चेंडू सीमा रेषे पार चौकार. महाराष्ट्राची शान मोठ्याची खान, महाराष्ट्राची शब्दाची शान मोठ्याची खान, सुंदर ही नगरी. धन्यवाद डीजे.
चौके आणि पुन्हा उंच फटका आणि मिळतो की काय झटका. 1 बाउन्स चौकाट. सुंदर ही नगरी रायगड जिल्हा महानचे लाडूची गिरतेची पंढरी रायगड जिल्हा. ज्याप्रमाणे सचिन चोरगे टीमने आपल्यातून अशी फटकेबाजी केली होती त्याच्याच पुनरुक्तीचा चोख उत्तर देताना डोंगर नवे संघ प्रशांत बॅक टू बॅक नाही 2 चौके गेले, त्याच्यानंतर डॉट चेंडू, त्याच्यानंतर पुन्हा एक चौकार, 3 चौकाराच्या रूपाने धावसंख्येला करतो. धावसंख्या होती ती 12. अप्रतिम फटकेबाजीचा बहारदार नमुना म्हणावा लागेल. ऊंचा गत का खिलाड़ी है लेकिन दुबला पतला गया. हो गेंद निकल हुआ पे बैकवर्ड पॉइंट की तरफ से. वहां पे सचिन चौरगे जब तक फील्ड की जाए वहां पे आसानी से एक ही रन. साईनाथ इतना हट्टा कट्टा खिलाड़ी इस क्रिच के ऊपर मौजूद, उससे भी काफी आशाएं इस समर्थक को लगी हुई है क्योंकि प्रशांत इतना दुबला पतला खिलाड़ी, ऊंचा कद का जरूर है लेकिन दुबला पतला खिलाड़ी इतना बढ़िया चौका छक्का दाग रहा है. तो साईनाथ उड़ा गेंद बनो फ्लैट 6. अंपायर चौका, सॉरी 4. माझे मनान भरली सकवली आगोबा पेटवाली उशील का माझी नवली माझे मनान भरली सकवली. रिक्वायर्ड रन रेट 17.5च्या सरासरीने सामना खेचून घ्यायची तर डोंगरनवे संघाला आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवताना मला वाटतं 17च्या सरासरीने धावा वसूल करतोय. पहिल्या 7 चेंडूमध्ये तब्बल 17 धावा वसूल केलेले आहेत. 17.5च्या रिक्वायर्ड रन रेटनुसार चाललेला सामना विजयासाठी डोंगरनवे संघाला आणि 7 चेंडू 17 धावा पहिल्या षटकामध्ये. साईनाथ आणि प्रशांत सर्व प्रेक्षकांची मने जिंकून घेताना डोंगरगाव संघाकडून सांघिक वैतिक पहिलं षटक निघून गेलेले आहे. ते शिरगाव संघाकडून 17 धावा तब्बल 3 चौकार अतिशय पारी खेळली ती प्रशांतने आणि एक षट पुन्हा एक चौकार येतोय तो साईनाथच्या बॅटमधून. धावसंख्या आकार किती, धावसंख्या होती ती 17 बिनगड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत कुठलाही गडी बाद झालेला नाही. तो डोंगरगाव संघाचा सर्व प्रेक्षकांच्या नजर आहेत 2 खेळाडूंवर. कारण जर हे 2 खेळाडू मैदानामध्ये अस्तित्व असले तर कुठल्याही प्रकारचा धोका हा डोंगरगाव संघ पत्करू शकत नाही. अप्रतिनसीब फटकेबाजी पहिल्या सत्रामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये दुसरं षटक. गेंद को स्ट्राइक टाइप पे बाहर मत खेला है. 1 बाउंस वहां पे फील्ड होती है नहीं लेकिन अच्छी खासी फील्ड वहां पे जब तक फील्ड की जाए. 1 रन चुरा लिया. 1 रनों के साथ 18 रन कुल मिलाकर देखा जाए तो 1 बॉल पर निकलता हुआ यहाँ पे दूसरा ओवर मुकम्मल जारी रखेंगे सामने वाले छोर पर. ऑन द फायर आग लगा दी इस खिलाड़ी ने. साईनाथ तुझा मानाचा मान घेऊन येतान बंधया करले डोंगराव वार घुमे अंगांग तुझे संगान डोंगर उरवतान देवलाव तुझे नावानी नवडुलते दर्यान सागरान दर्यान सागरान पालखीला नाचून बोलावे. 24 रन. साईनाथ ऑन द फायर बिलोंग करना चाहेंगे डोंगरनावे 11 टीम की तरफ से. मैन फ्रॉम साईनाथ डोंगरनावे. काफी अच्छी गेंद के ऊपर बढ़िया फ्रायर आग लगा दी. दोनों तरफ आग लग चुकी है. एक तरफा देखा जाए तो मैच में काफी रोमांच निकलता हुआ आ रहा है. 24 रन बट चुकी है टीम डोंगरनावे. फिर भी स्ट्राइक के ऊपर साईनाथ, नॉन स्ट्राइक के ऊपर प्रशांत. बल्ले का बाहरी किनारा लगा और गेंद निकलती बाउंड्री लाइन. टन लेकिन वहां पर फील्ड मिस फील्ड 2 रन जोड़ना चाहते लेकिन ना, रोक लिया अपने आप को प्रशांत ने. वही अच्छा फैसला क्योंकि अगर प्रशांत इस क्रिच के ऊपर खड़े रहते हैं ना तो डोंगरगांव टीम की पम निकलती हुई गाड़ी पटरी के ऊपर दौड़ेगी 120 की ना 150 की रफ्तार से. 25 रन 25. द लॉस विकेट 0.
प्रशांत जितनी भी तारीख की जाती कम, लेकिन यहाँ पे गोदी में गेंद समाती हुए और प्रशांत की पारी का बैक टू पेविलियन। थोड़ा बहुत समय अगर निकलते प्रशांत तो टीम की नैया पार हो जाती, लेकिन क्या कहे समय की पाबंदी थी उसके ऊपर भी। पेवलिंग बैकवर्ड पेवलिंग की तरफ लौटता हुआ और उनकी जगह नहीं बल्लेबाज। 14 गेंदे 45 रन 45, 14 चेंडू 45 धावा विजयासाठी। अब उनकी जगह नहीं बल्लेबाज। साईनाथ मानो छगी मेरे तो आपसे यही विनती है, अपनी कीमत उतनी है रखिए जो आधा हो सके। इतनी स्लो रन डिलीवरी, उसको बल्ले का स्पेस खोला, गेंद निकलती हुई यहाँ पे मिड विकेट के दायरे में जब तक फील्ड की जाए वहां से आसानी से एक रन जुटता हुआ और स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर निकलता हुआ 32। मेरे आपसे साईनाथ यही विनती है, अपनी कीमत उतनी रखिए जब तक वो आधा हो सके। अगर वो अनमोल हो गई तो आप तन्हा हो जाओगे, क्योंकि इस जिंदगी की खेल में, खेल कौन सा भी हो, ताश का हो, क्रिकेट का हो या जिंदगी का हो, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला अपना बादशाह निकाले और उस बादशाह के ऊपर बोले तो इक्का, इक्का साईनाथ। टाइमपास करू नका, संध्याकाळची वेळ होते, संध्याकाळचं सत्र होतं, सूर्य अस्ताला जातोय, लवकर लोक सामना घ्या। 12 चेंडू 38 धावा विजयासाठी। खरोखरच अप्रतिम फटकेबाजी प्रशांत आणि साईनाथ कडून। प्रशांत बॅक टू पॅव्हिलियन, परंतु साईनाथ अजूनही मैदानामध्ये। 12 चेंडू 48 रन 38 धावा। जिन्हें दिल की बीमारी हो तो ये मैच ना देखे तो ये अच्छा है, क्योंकि मानो यहाँ पे इस टूर्नामेंट का आंखों काल सुनाते हुए और देखते हुए ऐसा लग रहा है मेरे को, क्योंकि यहाँ पे जिंदा वो आदमी खड़ा लाशों की तरह इस मैच का आंखों काल सुन सकता है और देख सकता है। 12 गेंदे 48 रन, कारपेट के सारे गेंद को हल्के हाथों से पुश किया, गेंद निकलती हुई यहाँ पे जब तक फील्ड की जाए। ओहो, क्या पहला रन आसानी से चुरा लिया, दूसरी रन तेजी से दौड़ते हुए काफी अच्छा बढ़िया रनिंग द बिटवीन विकेट। 2 रनों के साथ स्कोर बोर्ड के ऊपर स्कोर निकलता हुआ 34 रन। अब 11 गेंदे और 36 रन जीत के लिए। 11 चेंडू 36 धावा विजयासाठी। पुन्हा ब्लॉक होल मध्ये चेंडू, अप्रतिम चेंडू खेळून करतोय साईनाथ। साईनाथ के बल्लेबाजी में मेरे हिसाब से थकान आ चुकी है। दौड़ने के बाद वो थोड़े से रुकावट भरी दौड़ लगा रहे हैं, क्योंकि वो भी सोचते हैं दौड़ को रन निकालने नहीं है, यहाँ पे छक्के चौके की बौछार लगानी है मुझे, दौड़कर अपना पसीना बहाना नहीं है। हर गेंद के ऊपर छगी दाग नहीं, लेकिन चौका तो जरूर दाग देंगे। और पहली गेंद को उठाकर खेला इस खिलाड़ी ने। गेंद जब तक फील्ड की जाए वहां से एक रन जुटता हुआ, स्कोर बोर्ड के ऊपर टोटल स्कोर निकलता हुआ 36। 10 चेंडू 34 धावा, 10 गेंदे 34 रन, 9 चेंडू। और मेरे हिसाब से यहाँ पे खराब गेंद होती है, लेकिन अंपायर जब तक पायल ठीक है अच्छी गेंद मानी जाएगी। पैरों के ऊपर जाकर गिरी गेंद और उसी के लिहाजे को देखा जाए तो बहुत डॉट डिलीवरी, अच्छी गेंदबाजी का भार संभालते हुए यहाँ पे शिरगांव के जो गेंदबाज 8 गेंदे 34 रन। पीछे गेंद को साईनाथ ने हल्के हाथों से उठाकर खेला है, गेंद निकलती हुई बैकवर्ड स्क्वायर लेग के दायरे में से सीधा 4 रनों के लिए चौका।
धन्यवाद डीजे। शाम ढल रही है लेकिन क्या मद मस्त धुन बजाता है डीजे मास्टर। वाह वाह भाई, छा गया तेरे ऊपर भी। गेंद ब्लॉक होल में गेंद को खेलना चाहते साईनाथ, लेकिन गेंद के ऊपर मारो हावी हो न सके। डॉट डिलीवरी निकलती हुई और मुकम्मल खत्म हो चुकी है। 6 गेंदें आप भी बरकरार रखेंगे इस ओवर में, लास्ट एंड बेस्ट ओवर। 6 गेंदें 30 रन। इतनी अफलातुन बल्लेबाजी हो रही थी प्रशांत और साईनाथ की, उसके बाद प्रशांत को डगआउट में भेज दिया, ब्रेक थ्रू लगाया, बाद में फिर भी मैच को बना के रखा था इस साईनाथ ने, लेकिन आखिरी समय में मानो घुटने टेकने पे मजबूर हुआ है, लेकिन अभी भी कुछ हुआ नहीं है। 6 गेंदें 30 रन। धन्यवाद डीजे। यहाँ पे बढ़िया 5 शॉट निकलते ना, छक्के लगाते तो 30 रन आराम से बन जाएगी, लेकिन वो इतना आसान नहीं है। ये तो मेरी तूती बोलती है, लेकिन उनका बल्ला बोलना चाहिए। 6 30 कराना कुछ और है, कहना कुछ और है। मैं तो मेरी तूती से बोल सकते हैं, लेकिन ये उनके बल्ले से जोर जिकम दिखानी होगी। 6 गेंदें 30 रन। और डीजे मास्टर अपने फॉर्म में धुन बजाता हुआ यहाँ पे के ऊपर। पहली गेंद इतनी शॉर्ट पिच गेंद, उसको हाफ पॉलीबॉय में खेलना चाहते, लेकिन गेंद निगाहे कहा और निशाना कहीं और। गेंद निकलती हुई अंपायर चौका। आप डोंगर नाव की गाड़ी पम 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 निकलती है। 5 गेंदों 26 लॉस विकेट्स। देखा जाए तो 5 गेंदों में कुछ भी हो सकता है। क्या डीजे मास्टर इतनी बढ़िया धुन बजाते पम 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 पम। और गेंद को उठाकर खेलना था, वो पैडल स्वीप के बाहर गेंद निकल चुकी थी, लेकिन उतना आसानी से उनका लाभ न उठा सके बल्लेबाज। 4 गेंदें 25 रन, 4 चेंडू 25 धावा विजयासाठी। क्या मैच घट रहा है इस शाम के वक्त पर। देखा जाए तो डोंगरनाव के इस बीच मैदान के अंदर गेंद को फिर से उठा करके लाए साईनाथ ने आखिरी समय पर, और विकेट निकलता हुआ सचिन चोरगे। क्या बेहतरीन लाजवाब कैच अपने गोद में समाधि में, और उस पार का अंत हुआ है जो मानो शतरंज का खिलाड़ी बहुत अच्छा बेताज बादशाह था। पॉइंट की तरफ निकलता हुआ साईनाथ। इनफील्ड के अंदर अच्छा खेला था, लेकिन आउटफील्ड में जब तक गेंद को फील्ड किया सचिन चोरगे ने, वहां से 1 रन जुट लिया, और 1 रन के साथ कुछ होने वाला नहीं। यहाँ पे तो 2 गेंदें 24 रन, एक औपचारिकता बची हुई है इस पारी की। देखा जाए तो काफी ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी, लेकिन गेंदबाजी काफी खराब की ना। 69 रन लुट चुकी। ऑन द फायर आग लगा दी आखिरी गेंद के ऊपर, बेहतरीन छगी लगी तो लगी छगी। धन्यवाद डीजे। शेवटचा चेंडू येऊ द्या पटकन। 1 गेंद और 18 रन की जरूरत। यहां से आखिरी गेंद डालना चाहेंगे, लास्ट एंड बेस्ट डिलीवरी। फिर से कवर, एक्स्ट्रा कवर के दायरे में से गेंद को उठाकर खेला, और गेंद निकलती फिर से 6 रन। लेकिन यहाँ पे मैच तो पूरा तरह से पहले ही फिसल चुका था। उसके बाद जो बौछार देखने को मिली, 12 रन से ये मैच अपने हाथ से गवा बैठी डोंगरनाव 11। काबिलियत उनकी बल्लेबाजी की, लेकिन गेंदबाजी काफी खराब निकली। धन्यवाद जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, तसे हरलेल्या संघाचं हार्दिक कौतुक। डोंगरनाव संघाने अप्रतिम अफलातून अशी कामगिरी केली आज संपूर्ण दिवसामध्ये। आणि मॅन ऑफ द मॅचचा आजच्या शेवटचा सामन्याचा मानकर ठरतो तो रुपेश सोकांडे। 48 धावा त्याने आपल्या फलंदाजीमधून खेचून काढल्या आपल्या संघासाठी। रुपेश सोकांडे हा शेवटच्या सामन्यामधील सन्मान चिन्हाचा मानकरी ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा।
नक्कीच रुपेश तर सरपंच दादा आपले लाडके या स्पर्धेचे शिल्पकार दिनेश तुकाराम दलवी सर्वांना विनंती असेल यायचंय आपण व्यासपीठावर तर नक्कीच या स्पर्धेचा हिरो ठरलाय रुपेश सोकांडे यांनी यायचंय आमच्या या व्यासपीठावर तर या मॅचचा हिरो ठरलाय रुपेश सोकांडे तर आमच्या या सरपंच साहेबांच्या तर्फे यांना मॅन ऑफ द मॅच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत थँक्यू तर